सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजात। वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चोकसे यांच्या नेतृत्वात शांततेच्या मार्गाने नगर परिषदवर मोर्चा घेऊन निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्य अधिकारी उपस्थित नसल्याने दिनांक 5 फेब्रुवारी सोमवार रोजी पुन्हा निवेदन देण्याकरिता नगर परिषद खामगाव येथे गेले असता मुख्य अधिकारी बुलढाणा गेले म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांना निवेदन देण्यात आले। खामगाव शहरातील फेरीवाल्यांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे शहरातील मुख्य बाजारपेठ ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केल्याबद्दल कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना व कोणत्याही प्रकारची रिक्षा लाऊडस्पीकर न फिरवता 21 जानेवारी रोजी मीटिंग घेऊन फेरीवाल्यांना विश्वासात न घेता समिती बनवली। त्या समितीमध्ये 5 ते 6 अधिकारी घेऊन 11 सदस्यांची समिती तयार करून फेरीवाल्यांना विश्वासात न घेता आणि वेगवेगळे नियम लावले। हे सर्व फेरीवाले रोज कमवा आणि रोज पोट भरा अशा प्रकारचे व्यवसाय या सगळ्यांचे आहेत। फेरीवाल्यांच्या न्याय मागणीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चोकसे, शंकरपाल जाधव, कॉटन मार्केटच्या नेतृत्वामध्ये शहरातले फेरीवाले आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती जमा होऊन तिथून शांततेच्या मार्गाने नगर परिषद पर्यंत चालत गेले। परंतु तिथे नगर परिषद मुख्य अधिकारी प्रशांत शेळके अनुपस्थित होते, म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जाऊन डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्याबाबत माहिती दिली। यावेळी बोलताना गणेश भाऊ चोकसे म्हणाले की गरीब फेरीवाल्यांची कोणी काळजी करत नाही, म्हणून वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी उभी आहे। आम्ही आपल्या विनंती करतो की या गरीब फेरीवाल्यांना न्याय मिळवून द्यावा व नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांना सूचित करून फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यात यावी, नाहीतर हे गरीब फेरीवाले आत्महत्या करतील, त्याचे पाप आपल्याला लागणार आहे। यावेळी फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक। स्वनिधी जे कर्ज घेतले 50,000 रुपये ते केळेवाले आहे, कोणी फुटाणेवाले आहे, आणि तुम्ही ना फेरीवाला क्षेत्र घोषित करून यांना काय आत्महत्यासाठी प्रवृत्त करता का? आणि ते तुमचे सीओ साहेब एक गोष्ट ऐकायला नाही, निवेदन घ्यायला गेलो तर गायब होऊन जातात आणि त्या सुरवशील म्हणतात तू घेऊन टाकतो निवेदन। हे प्रथा आहे का? आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही देणार तो कोण देणार आहे? मग आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी इथं आहात आणि आमचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही आहात। त्यांना कळू सका। समिती केली साहेब, फेरीवाल्याची समिती केली, 6 अधिकारी घेतले, एक फेरीवाला घेतला नाही। हे म्हणजे कुठंतरी नियतमध्ये खोट आहे। 6 अधिकारी घेतले याचा अर्थ काय की जे नियम तुम्ही करसाल ते तुम्हीच पास करसाल, यांना विचारण्यात करणार नाही, मग फायदा काय झाला? हे फेरीवाले आहे, यांना विश्वासात घ्या, यांना कोणते नियम सुख देतात, यांना कोणते नियम चांगले लागू होतात, यांना विचारा, ते लागू करा। आपल्या मनानं मनमानी कारभार करसाल ते लोक आत्महत्या करतील ना, मग यांच्या पोरांच्या बायकोच्या विधवाच्या तुम्हाला बदुआ लागतील आणि या बदुआले तुम्ही भागीदारी आहात। म्हणून तुम्ही कडक सीओला हे करा, दंडित करा की बाबू ते सगळं काढ पाट्यावाट्या आणि त्या पाट्यावाट्या काढून टाक। गरीबाला तकलो अकोल्यामध्ये नाहीये, बुलढाण्यामध्ये नाहीये, नांदुऱ्यामध्ये नाही, मलकापूर नाही, शेगाव नाही, कुठंच नाहीये त्या फेरीवाला क्षेत्र, बंबई बी नाहीये। साहेब तुम्ही आता एवढे मोठे मोठे गावाला राहिलेले आहे, तुम्हाला सर्व माहित आहे। हे अन्याय उडाला साहेब, तुमच्या पाया पडतो, याचा जीवदान द्या, पाया पडतो तुमच्या, करा काहीतरी, त्याला काहीतरी पनिशमेंट करा त्याला, नाही तर सगळं मरतील तुमच्या घरावर येऊन आम्ही आत्महत्या करू। हे आमचं निवेदन घ्या आणि आम्हाला उसी द्या।